नाशिकचा भोंदूबाबा खरातचे एक एक कारनामे सातत्याने उघड होत आहेत। लोकांना अंकशास्त्रात तज्ज्ञ असल्याच्या थापा देणारा खरात स्वतः मात्र 10वीत गणितात नापास झाल्याचं उघड झालंय। दुसरीकडे महिलांचं शोषण करणाऱ्या या खरातनं नरबळी घेतल्याचाही संशय आहे। त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे। खरातनं महिलांना आपलं सावज केलंच, पण त्यासोबत कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनीही त्याची शिकार झाली आहे। 7वा गुन्हा त्याच्यावरती दाखल झालाय। त्यात खरातनं महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 4 वेळा बलात्कार केल्याचं समोर आलंय। तर उत्तर महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही खरातच्या दरबारी राबता असल्याचं उघड झालंय। त्यात एका महिला नेत्याचाही समावेश असल्याचं कळतंय। नराधम अशोक खरातवरती आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात विरोधात हा 7वा गुन्हा दाखल झालाय। करिअर घडवण्याचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलंय। नराधम अशोक खरातचे व्हिडिओ डिसेंबरपासूनच बाहेर आले होते अशी माहितीही आता समोर येतेय। अज्ञात नंबरवरून बलात्कार पीडितेला व्हिडिओ कॉल आला होता अशी माहिती दाखल झालेल्या FIR वरून समोर येतेय। व्हिडिओ AI द्वारे बनवला असावा अशी थाप अशोक खरातनं मारली होती। या व्हिडिओ संदर्भात थोरातच्या सांगण्यावरून पीडितेची शिर्डी पोलिसांमध्ये डिसेंबर 2025 ला तक्रार करण्यात आली। मार्चमध्ये खरातला अटक झाल्यावर पीडितेकडून बलात्काराची नव्यानं तक्रार दाखल झाली आहे। अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याचे पीडित मुलीनं म्हटलंय। हा सगळा प्रकार घडला तेव्हा पीडित मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती। अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीनं केली आहे। तसंच वाच्यता केल्यास दैवी शक्तीनं आईवडिलांना मारून टाकेन अशी धमकीही त्यानं दिली होती। पीडित मुलगी ही आईवडिलांसह खरातकडे गेली होती। शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा असं म्हणत कुटुंब खरातकडे गेलं होतं। तिसऱ्या भेटीत मुलीनं खरातला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा अशी विचारणा केली आणि त्यानंतर उपाय सांगण्याच्या बहाण्यानं नराधम खरातनं तिच्यावर जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान 4 वेळा बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलंय। अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिक सत्र न्यायालयात खरात विरोधात सुनावणी पार पडली। भोंदू खरातनं नरबळी दिल्याचा संशय असल्याचा धक्कादायक युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुनावणी दरम्यान केलाय। तसंच खरात स्वतःला सिद्ध पुरुष समजायचा असंही वकिलांनी म्हटलंय। खरातच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची रिव्हॉल्वर आणि 31 जिवंत तसंच 5 वापरलेली काडतुसं जप्त केली आहे। त्यामुळे सरकारी वकिलांनी केलेल्या नरबळीच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। नरबळी देण्यासाठी किंवा भीती घालण्यासाठी त्याने या गोळ्यांचा वापर केला का याचा शोध आता पोलीस घेत आहेत। महिलेच्या लैंगिक शोषणावरून सुरू झालेला हा तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। अंकशास्त्राच्या थापा मारणाऱ्या अशोक खरातचं आता शैक्षणिक वास्तव समोर आलंय। खरात 10वीच्या परीक्षेत गणितात नापास झाला होता अशी माहिती समोर आली आहे। 10वीत गणितात त्याला केवळ 28 गुण मिळाले होते। इतर विषयातही तो काठावर पास झाला। 10वीत त्याची एकूण टक्केवारी केवळ 35.88% एवढीच आहे। एवढंच नाही तर त्याचं खरं नाव लक्ष्मण असल्याचं समोर आलंय। ते त्यानं बदललं आणि अशोक कुमार असं करवून घेतलं। सिन्नर तालुक्यातील कहांडळावाडीमध्ये खरातचं शिक्षण झालं। अंकशास्त्राच्या भूलथापा देऊन तो भक्तांची फसवणूक करत होता। मात्र 10वीच्या मार्कशीटनं त्याची पोलखोल केली आहे। तर भोंदू खरात 10वीला गणितात नापास झाला। त्याचं गुणपत्रक आपण पाहूयात। मराठीमध्ये 39, विज्ञानात 62, इंग्रजीमध्ये 37, समाजशास्त्रात 38, गणितात 28 म्हणजे नापास आणि हिंदीमध्ये 47 आणि सरासरी टक्केवारी होती 35.88। भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांनंतर आता आणखी एक महिला नेत्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लोकसभेत विजयासाठी महिला नेत्यानं खरातकडे जाऊन पूजा केल्याची सूत्रांची माहिती असून लोकसभा निवडणुकीत ती महिला खासदारही झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे या विजयी महिला खासदाराची SIT चौकशीची शक्यता वर्तवली जाते। महिला नेत्या त्या भोंदू खरातकडे तोडगा काढण्यासाठी गेल्या होत्या असंही सूत्रांनी सांगितलंय। भोंदू खरातनं धक्कादायक निकाल लावून देतो म्हणत पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा या निमित्तानं करण्यात येतोय। खरातच्या कार्यालयात संबंधित महिला नेत्या कुटुंबासह याआधीही आल्याची माहिती या
यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी त्या महिला नेत्यानं खरातकडे पूजा केल्याचीही चर्चा आहे. केवळ महिला नेत्याच नाही तर पुरुष नेताही खरातकडे निवडणुकीत विजयासाठी गेल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं दिली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.